नमस्कार. रेणुका INB या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत. 51 वर्षाची दीर्घ परंपरा असलेले काव्य किरण मंडळ कल्याण यांनी राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. ही स्पर्धा खुला गट म्हणजे सर्वांसाठी ओपन आहे. काव्यलेखन स्पर्धेचा विषय आहे माय मराठी. स्पर्धेचे नियम व अटी ऐका. भाषा माझी अभिजात ही ओळ आपल्या कवितेत येणं अनिवार्य आहे. कविता अष्टाक्षरी छंदात असावी म्हणजे एका ओळीत 8 अक्षर. ओळींची मर्यादा किमान 8 आणि कमाल 20 ओळी अशी आहे. जातीय धार्मिक तेढ निर्माण करणारी कविता नसावी. कवितेत अश्लील भाषेचा वापर नसावा. कविता PDF स्वरूपात पाठवू नये. मराठी भाषेत देवनागरी लिपीत कविता टाईप करून पाठवायची आहे. माननीय स्वाती नातू यांच्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सॲप नंबरवर ही कविता पाठवायची आहे. तो नंबर यावेळेला स्क्रीनवर दिसतो आहे. कवितेत कोणत्याही प्रकारच्या खुणा, चिन्ह म्हणजे स्माइली यांचा वापर करायचा नाही. परीक्षकांचा निर्णय हा अंतिम राहील. कविता पाठवण्याची शेवटची तारीख ही 27 डिसेंबर 2024 आहे. पारितोषिकाचं स्वरूप ही रोख रक्कम असेल आणि 5 क्रमांक काढले जातील. एक महत्त्वाची सूचना आहे. काव्य किरण मंडळाचे सभासद जे आहेत ते या स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नाहीत. तसंच ही स्पर्धा पूर्णपणे निःशुल्क आहे. म्हणजे स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही. आणि हे निवेदन केलं आहे, हे आवाहन केलं आहे काव्य किरण मंडळ कल्याण यांच्या अध्यक्ष आहेत दया घोंगे, माफ करा, कार्याध्यक्ष आहे स्वाती नातू आणि कार्यवाह आहे प्राजक्ता कुलकर्णी. तर मित्रांनो, खूप चांगली स्पर्धा आहे. ही सर्वांसाठी ओपन आहे. ही राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धा आहे. स्पर्धेचा विषय माय मराठी. भाषा माझी अभिजात ही ओळ आपल्या कवितेत असणं आवश्यक आहे. अष्टाक्षरी छंदात कविता लिहायची आहे. ओळींची मर्यादा कमीत कमी 8 आणि जास्तीत जास्त 20 असायला हवी. जातीय धार्मिक तेढ करणारी कविता नसावी. अश्लील भाषेचा वापर नसावा. PDF स्वरूपात कविता पाठवायची नाही आहे. कुठे पाठवायची आहे त्याचा नंबर आपल्या स्क्रीनवर दिलेला आहे. आणि मराठी भाषेत देवनागरी लिपीत टाईप करून कविता पाठवायची आहे. कोणत्याही प्रकारच्या खुणा, चिन्ह याचा वापर करायचा नाही. परीक्षकांचा निर्णय आपल्याला मान्य असायला हवा. शेवटची तारीख आहे 27 डिसेंबर 2024. ह्या महत्त्वाच्या सूचना आहेत. सूचना पूर्ण व्यवस्थित ऐकून 27 डिसेंबर 2024 या तारखेपूर्वी आपली कविता स्पर्धेत पाठवली जाईल याची पूर्णपणे काळजी घ्यायची आहे. स्पर्धेकरता खूप खूप शुभेच्छा. पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओत. नमस्कार.